हुपरी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगार व वाहन चालकांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। यापूर्वीच्या उपोषणावेळी मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांना कामावर घेण्याबाबत लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप त्या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। त्यामुळे लेखी आश्वासनाचे काय झाले असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे। किमान वेतन, EPF, ESIC सह शासन नियमानुसार सुविधा आणि पात्र कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी आहे। वारंवार निवेदनं, आंदोलनं आणि उपोषण करूनही प्रश्न सुटत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे। आम्ही भीक मागून खात नाही, काम करून खातो। कर्मचारी देव जोगे यांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितलं, आम्ही भीक मागून खात नाही, आम्ही काम करून खातो। काम करण्याची तयारी असूनही आम्हाला न्याय मिळत नसेल तर न्याय कोणाकडे मागायचा? प्रशासनाकडून न्याय मिळत नसेल म्हणून 14 ऑगस्टला देवाच्या दरबारात न्याय मागणार आहोत। 14 ऑगस्टला उपोषण आणि देवाचा जागर। 14 ऑगस्ट रोजी नगर परिषदेसमोर कामगार उपोषणाला बसणार असून सायंकाळी देवाचा जागर करून हुपरीतील सर्व देवांना न्यायासाठी साकडं घालण्यात येणार आहे। प्रशासनाने हात वर केल्यास आता देवाच्या दरबारात तरी न्याय मिळतो का, यासाठी हा जागर असल्याचं कामगारांनी सांगितलं। या जागराचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरी परिसरातील देव जोगे या आंदोलनाला आणि कामगारांना पाठिंबा देण्यासाठी जागरात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे या अनोख्या आंदोलनाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली असून 14 ऑगस्टच्या जागराकडे हुपरीकरांचं लक्ष लागलं आहे। यापूर्वीच्या उपोषणावेळी सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कामगारांची विचारपूस केली नसल्याची खंतही कामगारांनी व्यक्त केली। हा संघर्ष केवळ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न नसून कष्टकरी कामगारांचा हक्क, स्थानिक रोजगार आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची विश्वासार्हता यांच्याशी संबंधित असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। त्यामुळे नागरिकांनीही आंदोलनात नैतिक पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं। आता मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन प्रत्यक्षात कधी उतरतं आणि 14 ऑगस्टच्या उपोषण व देवाच्या जागरणानंतर प्रशासन कोणता निर्णय घेतं, याकडे संपूर्ण हुपरी शहराचं लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.